ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। शिव छत्रपती क्रीडा मंडळ घाडगेनगर शिवमर्दानी महिला सामाजिक संस्था आयोजित तसेच संयोजक संस्थापक अध्यक्ष संजय गावडे यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अंबरनाथ शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा घाडगेनगर या ठिकाणी दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी भव्य आनंद बाजार बाळमेळावा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। हा कार्यक्रम मागील 17 वर्षापासून सुरू असून सालाबाद प्रमाणे यंदाही आपल्या विभागात आपला सर्वांचा हक्काचा आणि लहान मुलांचा नागरिकांचा प्रचंड उत्सुकतेचा असा भव्य आनंद बाजार बाळमेळावा कार्यक्रम पार पडला। यावेळी अंबरनाथ घाडगेनगर परिसरातील बालकांना मनोरंजनातून व्यवहार ज्ञान करावे या उद्देशाने भव्य आनंद बाजार बाळमेळावा आयोजन करण्यात आले होते। तसेच या बाळमेळाव्यात लहान मुलांकरिता लावण्यात आलेल्या विविध खेळण्याचा आनंद लहान मुलांनी घेतला। या कार्यक्रमाचे आयोजक शिव छत्रपती क्रीडा मंडळ अंबरनाथ संस्थापक अध्यक्ष संजय गावडे व सविता संजय गावडे यांनी केले होते। या प्रसंगी शिवसेना अंबरनाथ शहर प्रमुख अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्ष मनीषाताई वाळेकर, माजी नगरसेवक निखिल वाळेकर, राजू वाळेकर, संदीप भराडे, संभाजी कळमकर, मिलिंद गान, प्रकाश डावरे, महिला आघाडी नीता परदेशी यांच्यासह शिवसेनेचे समस्त पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा सेना व महिला आघाडी उपस्थित होते। सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुषमा भाकरे, पौर्णिमा बिसे, पौर्णिमा पाटणकर, स्नेहल जवेरी, सुवर्णा किरवाडकर, राणी मस्करे, जलाल शेख, नरेंद्र परदेशी, मुक्ता शासम, आकाश क्यादगी यांच्यासह शिवछत्रपती क्रीडा मंडळाचे सर्व सभासद, शिवसेना शाखा घाडगेनगरचे सर्व पदाधिकारी, शिवमर्दानी महिला सामाजिक संस्था, शिवगर्जना मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ यांनी विशेष मेहनत घेतली। मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ। समाजकारण 20% राजकारण आम्हा सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना काही ना काही कारण लागतात। आज शिंदे साहेबांचा वाढदिवस आहे, 4 तारखेला खासदार किसन शिंदेचा वाढदिवस होता, 5 तारखेला माझा वाढदिवस होता। शिवजयंती असेल, दहीहंडी असेल, दिवाळी असेल, नवरात्र असेल, असे अनेक उपक्रम अंबरनाथमध्ये फक्त आणि फक्त शिवसैनिक, शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी आणि युवा सैनिक हे घेत आलेले आहेत। त्यामुळे अंबरनाथकरांचा आशीर्वाद आम्हा सगळ्यांच्या पाठीशी आहे, पुढेही राहील। आज जो बाळमेळावा तिथे लागलेला आहे, बाळ गोपाळांना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून असं वाटतं की एवढे बाळ गोपाळ जर व्यापारामध्ये उतरले तर किती मोठी क्रांती होईल। म्हणून संजय गावडे आणि त्यांची पूर्ण टीम ज्या प्रकारे बाळमेळावा घेते आणि त्यांना रोजगार कसा करावा, पैसे कसे, आता आम्ही 2-3 स्टॉलवर गेलो, बघितलं तर ते लहान लहान मुलं 10 रुपयामध्ये भेळ विकत आहेत, कोणी पाणीपुरी विकत आहे, कोणी काय, तर त्यांना पुढे चालून फक्त नोकरीवर अवलंबून न राहता त्यांना रोजगार कसा मिळवावा, रोजगार कसा करावा, व्यवसाय कसा करावा हे सुद्धा त्यांना लहानपणीच शिवसेना शिकवते। ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। म्हणून मी सगळ्या शिवसैनिकांचं मनापासून कौतुक करतो, आभार मानतो आणि धन्यवाद। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार 20% राजकारण आणि 80% समाजकारणाचा वसा घेऊन ठाणे जिल्ह्यातील आपले धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेतून आणि शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 8 ते 10 वर्षापासून आमचे घाडगेनगर, मिठलनगर या परिसरातील आमचे कार्यकर्ते संजय गावडे आणि सुषमा भाकरे आणि सविता गावडे या सर्व यांच्या टीम यांच्या माध्यमातून हा बाळमेळावा आयोजित केला जातो, जेणेकरून या परिसरातील जे स्लम एरियातली मुलं आहेत यांना व्यापारातील देवाणघेवाण
आणि पैशांचा व्यवहार कसा व्हावा हे ज्ञान या माध्यमातून प्राप्त होतं आणि यासाठी आमचे ॲडव्होकेट भराडे साहेब आणि सर्व टीम मनीषा वाडेकर असतील, निखिल वाडेकर यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाला प्रोत्साहित केलं जातं आणि मोठ्या संख्येने या विभागातील नागरिक आणि बालगोपाळ या कार्यक्रमामध्ये उपस्थित असतात आणि हा बालमेळावा गेल्या 8 वर्षापासून यशस्वीरित्या हा पार सालाप्रमाणे याही वर्षी आपला बालमेळावा सादर केला आहे. आपल्या बालमेळाव्याला 16 वर्ष कंप्लीट झालेली आहे. दरवर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपला मेळावा घेतला जातो. यावेळी काही कारणास्तव हा बालमेळावा पुढे ढकलण्यात आलेला आहे. तरी पण आपल्या इथे छोट्या मुलांच्या बालमेळावा हा कार्यक्रम छोट्या मुलांचा व्यवहार चांगलं होण्यासाठी हा कार्यक्रम आपण इथे घेतो. छोटी मुलं या कार्यक्रमामध्ये नेहमी भाग घेतात. वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ घेऊन येऊन ते इथं छोटेसे स्टॉल लावतात. त्याच्यामध्ये थोडं वाटमध्ये म्हणजे 10 रुपये 20 रुपये असं देऊन त्याच्यामध्ये त्यांना व्यवहार करण्यासाठी की त्याच्यामध्ये आपण मार्जिन कसं कमवू शकतो हे त्याचं ज्ञान घेण्यासाठी ते लोक हे करत असतात, दुकानं टाकून करत असतात. त्या मुलांना आपण खाऊ वाटतो आणि त्यांना या गोष्टीचा एवढा आनंद होतो की एक 8 दिवस अगोदर 8 दिवस 15 दिवस अगोदर ती मुलं आपल्याला येऊन विचारत असतात की हा कार्यक्रम कधी होणार आहे. खूप उत्सुकता असते या कार्यक्रमासाठी आणि हा कार्यक्रम होताना आम्हाला खूप आनंद होतो कारण एवढी गर्दी असते या कार्यक्रमाला आणि आपले अण्णासाहेब बहिणीसाहेब हे या कार्यक्रमाला आम्हाला खूप प्रतिसाद देतात आणि हे त्या कार्यक्रमाला भेट देतात आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्या त्यांचे खूप आभार मानते की ह्या कार्यक्रमाला आम्हाला खूप प्रतिसाद देतात आणि खूप मदतही करतात. माझ्याही अगोदर येऊन त्या सगळ्या काम करत असतात म्हणून त्यांच्याही खूप